वर्धनी ते विरगाव मुख्य रस्त्याला आपण उभे आहोत. विशेष हा रस्ता MMJSYच्या म्हणजे मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजूर झालेला रस्ता. निवडणुकीच्या अगोदर ह्या रस्त्याचं कार्यादेश कार्यादेश झाला आणि बेलेकर इन्फ्रास्ट्रक्चर ह्या कंपनीला हे काम केलं. खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री सडक योजना ह्या कामाची थोडक्यात माहिती अशी की हे काम झाल्यानंतर 10 वर्ष शासनाच्या संबंधित एजन्सीकडून 10 वर्ष याची देखभाल दुरुस्ती असते आणि याच्यामध्ये जे स्पेसिफिकेशन वापरलं गेलंय ते पूर्ण पुणे कॉन्क्रीट रस्ते म्हणून वापरलेलं आहे. तालुक्यामध्ये अशी 6 रस्ते साधारणतः 40 किलोमीटरची लांबीचे रस्ते हे वर्षातून एकदा मुख्यमंत्री सडक योजनेतून ही शासन मंजूर करत असतं. विशेष म्हणजे 2 गाव जोड असेल किंवा जोड रस्ते असेल, प्रामुख्याने जिथं कधी रस्त्याचे काम झालेलं नसतं अशा ठिकाणी ह्या रस्त्याचा मंजुरी मिळते आणि त्याप्रमाणे शासन हे आदेश करत असतं. खऱ्या अर्थाने हे काम मंजूर झाल्यानंतर ह्या कामाची प्राथमिक आपल्याला माहिती देतो की हा रस्ता मंजूर झाल्यानंतर याच्यामध्ये तुम्ही मागं बोर्डमध्ये बघितलेलं असेल की याच्यात भरावा आणि कटिंग साधारणतः 4426 क्युबिक मीटर एवढी पकडलेली आहे. त्याच्यानंतर ड्राय लिन कॉन्क्रीट ते म्हणजे PCC, त्याच्या खालचे जे बेस आहे ते छोटे मोठे बेस त्याच्यावरती लिहिले गेले नाही, पण त्याच्या खाली GSB हा एक असतो. GSB नंतर ड्राय लिन कॉन्क्रीट आणि त्याच्यानंतर डायरेक्ट कॉन्क्रीट अशी 3 लेअर मध्ये याचं काम होतं. प्रथमतः हा रस्ता 10 वर्ष होत नाही म्हणजे इथून पुढे भविष्यात जरी याची डागडुगी झाली तर त्याच्यावरती आपल्याला शेवटचे डागडुगीचेच लेअर करता येतात. याला एकदाच सरफेस द्यायचा असतो म्हणून याच्यात मातीकाम आणि खोदकाम आणि हे पकडलेलं असतं. का रस्ता सरळ करून घेणे, जिथं जास्त खड्डे जिथं जास्त उतार असेल किंवा जास्त चढाचा भाग असेल तर ते चढ उतार सरळ करून भविष्यात याच्यानंतर याला फक्त टॉपिंग दिलं जातं. अशा पद्धतीची तरतूद मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये असते. परंतु तुम्ही आता इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला कळेल की अशा प्रकारचं कुठेही काम केलेलं नाही, कुठे खोदकाम केलेलं नाही, कुठे भरावे केलेले नाही. डायरेक्ट ऍज इट इज जसा काय ओढ्या तोड्यातला रस्ता आहे, हा ओढ्या तोड्यातल्या रस्त्याला फक्त तुम्ही मुलामा करून हा रस्ता करण्याचं काम सुरू केलेलं आहे. मला खऱ्या अर्थाने वाईट याचं वाटतंय की याची देखभाल करण्यासाठी किंवा याचं पाहणी करण्यासाठी जे शासनाचे प्रतिनिधी आहेत तेही आपल्या तालुक्यातले आहे. माझी त्यांनाही विनंती, अनेक वेळा मी विनंती केली का हे रस्ते तुम्ही बघा जरा. जर नियमात बसत नसेल तर अजून मंजुरी आणा, परंतु रस्ता एकदाच होतो आणि ते एकदा झालेला रस्ता परत होत नाही. तुम्ही त्याच्या वळणं दुरुस्त करणे असेल किंवा धोकेदायक वळणं असेल किंवा जास्त डीप कटिंग असेल करता जेवढं शक्य होईल तेवढं करा, तुम्ही शासनाची मंजुरी घ्या. परंतु तसं झालेलं नाही आणि म्हणून याच्या मागे असेच रस्त्याचा एक प्रकार झाला. आपण बघितलं कोल्हार गुटी. आजही आपण खऱ्या अर्थाने कोल्हार गुटीमुळे आज आपण आपल्याला पायावरती धोंडा पाडून घेतलाय. म्हणून असं होऊ नये म्हणून ही जी पॅकेजची एक 6-7 कामं जी मंजूर आहे त्याच्यातल्या पहिल्या रस्त्याला आपण आलेलं आहे. आपण बघताय आता बी का याचं ड्रायलिन कॉन्क्रीट झालेलं आहे. ड्रायलिन कॉन्क्रीट म्हणजे जे काही DLC झालेलं आहे त्याच्या आधी जे GSB व्हायला पाहिजे ते GSB आणि हे ड्रायलिन कॉन्क्रीट हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. आणि ते कसं झालेलं आहे, सर्वात महत्वाचं कॉन्ट्रॅक्टरची एक जबाबदारी असते. आपण जो काय कॉन्क्रीट केलं त्याला एक ठराविक वेळ असतो, 21 दिवस क्युरिंग पिरियड. हा इथं झालेला दिसत नाही. म्हणजे त्याची जी वर्कमॅनशिप आहे, हा रस्ता पूर्णपणे बंद करून याच्यात जी काही कॉन्क्रीट करणं अपेक्षित होतं ते न झाल्यामुळे याचं पूर्ण कॉन्क्रीट उधळलं गेलेलं आहे. म्हणजे त्याला आज स्ट्रेंथच राहिलेली नाही. दुसरं याच्यामध्ये सर्वात महत्वाचं जे लक्षात आलंय, आम्ही पूर्ण माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलंय की याच्यात जे काही मटेरियल वापरायचं त्याचे उद्भव जे आहे, सोर्स खडीचे जे उद्भव आहे ते ह्या तालुक्यातलेच इस्टिमेट होताना जर पकडले तर तुम्ही याचं जे मटेरियल आणताय, खडी आणताय, जी खडी आणताय, आमचा पहिल्यापासून यांच्यावरती जो आक्षेप आहे की ही खडी जी आणताय सिन्नर भागातल्या कुठले तरी उद्भव पकडलेले ते निकृष्ट दर्जाचे उद्भव आहे आणि सिन्नर भागातून ही खडी आणली जाते. मग अकोला तालुक्यामध्ये तुम्हाला खडी नाहीये का? नक्कीच आहे, पण तुम्ही का आणताय याचं स्पष्टीकरण विभागाने दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, ही जी सगळी पॅकेज आहे ही ह्या अकोला तालुक्यातल्या पेरीफेरीमध्ये आहे. तर RMC प्लांट ह्या सगळ्या कामांच्या पेरीफेरीमध्ये 60 किलोमीटरच्या अंतरावर लागला गेला पाहिजे. मग वरती पठारावरती काम आहे, लिंगदेवला काम आहे, इथे गर्दनीला काम आहे, अंबडला काम आहे. अशी ही जी कामं आहे यांच्या एका सेंटरला हा RMC प्लांट लावला गेला पाहिजे. परंतु हा RMC प्लांट हा इथल्या अकोला तालुक्याच्या एका अधिकाऱ्याच्या अखत्यारीत येत नाही.
हा आरएमसी प्लांट सिन्नरच्या हद्दीमध्ये लागला गेलाय. तिथं कोणाचाही डिपार्टमेंटचा कंट्रोल नसल्यामुळे तिथं कुठल्या प्रकारचं कॉन्क्रीट मिश्रित केलं जातं याचा कोणालाही अंदाज येत नाही. कधी येतं याचा कोणाला अंदाज येत नाही आणि तो साईटवर आणून डंप केला जातो. याच्यामुळे ह्या कॉन्क्रीटची गुणवत्ता नाही असं दिसलं गेलंय. तिसरा प्रश्न, हा जो रस्ता आहे करत असताना कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी होती आणि ती त्या सगळ्या आयटम मध्ये अंतर्भूत असतं की एक पॅच वर्क मध्ये 400 मीटरचं कॉन्क्रीट झाल्यानंतर त्या रस्त्याला बाजूनी बाह्य रस्ता काढून ते कॉन्क्रीट 21 दिवस क्युरिंग केल्यानंतर ते वाहतुकीसाठी खुलं करणे कुठलं बी आणि नंतर पुढचा पॅच करत जाणे. परंतु त्याला कमी वेळेमध्ये कमी खर्चामध्ये यांनी थ्रूआउट सगळा पॅच घेतला आणि त्याच्यावरून सगळ्या गाड्या सोडून सगळं कॉन्क्रीट खराब करण्यात आलं. अशा प्रकारचं काम केल्यानंतर ते काम निकृष्ट झालेलं आहे. आज मला सांगा, ज्याचा पायाच खराब झाला तर त्याचा बेस जर खराब झाला तर वरचं किती चांगलं कॉन्क्रीट टाकलं तर मला वाटतं 2 ते 3 वर्षामध्ये सदरच्या रस्त्यासाठी क्रॅक जातील असं आपल्याला वाटतंय. आणि म्हणून इथल्या सगळ्या ग्रामस्थांनी, सरपंचताईंनी, उपसरपंच या सगळ्या इथले प्रतिष्ठित चांगल्या सगळ्या सामाजिक क्षेत्रातल्या लोकांनी अनेक वेळा विनंती करून सुद्धा आमच्याकडे विनंती केली. कारण हे काम मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजूर होताना त्यावेळेस खासदार लोखंडे साहेब होते, त्यांच्या पाठपुराव्याने हे काम मंजूर झालेलं होतं म्हणून अनेक तक्रारी खासदार लोखंडे साहेबांक केल्या, आमदार महोदयांक केल्या. परंतु हा जो सब कॉन्ट्रॅक्टर जो त्या कामासाठी तसं नियमात नेमता येत नाही, परंतु हा जो सब कॉन्ट्रॅक्टर नेमला गेलाय हा सब कॉन्ट्रॅक्टर अजिबात कुणाला जुमानत नाही. कोणाच्या तरी वरद हस्तानी हे सगळं काम चुकीचं करतोय. म्हणून आमचे आमदार महोदयांना आम्ही पत्र पाठवलंय की साहेब तुम्ही येऊन बघा, आपण खरंच या विषयाला सगळ्यांनी मिळून आपण न्याय दिला पाहिजे. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं होते. म्हणून मी आपल्या सगळ्या मीडिया सगळ्या मित्रांना बोलवलं मीडियाच्या की आपण सगळेजण बघा, याच्या जर वस्तुस्थिती आपल्याला योग्य वाटेल तर आपण याच्यावरती आपण बोललं पाहिजे. आपण सगळ्या रस्त्यांची, मी एक रस्ता दाखवतो, आपण 4ही-5ही रस्ते बघा, जिथं जिथं सुरू आहे त्या रस्त्याची पाहणी करा. आणि आमची एकच विनंती आहे, हे सगळं काम खराब झालेलं आहे. याचा उद्भव जे काही खडी आहे त्याची 40 mm असेल, 10 mm असेल, 20 mm असेल, हे सगळं खराब निकृष्ट दर्जाच्या मटेरियल इथं आणून टाकलेले. हे मटेरियल काढून टाकून चांगल्या पद्धतीचा बेस तयार करणे आणि त्याच्यानंतरच फायनल लेअर कॉन्क्रीटचा टाकला तर हा रस्ता टिकेल. आपण अख्खा रस्ता बघूया. हा रस्ता एकदम निकृष्ट दर्जात झालेला आहे, सगळ्यांच्या तक्रारी झालेल्या आहे. संबंधित विभागाने सदर कामाचं पेमेंट काय धरू नये आणि नवीन रस्ता चांगला करून घ्यावा, एवढं मी आज या मीडिया पुढे सांगतो.